नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्याचे दिसून येत आहे। याबाबत येथील स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नगरपालिकेवर खराब रस्ता, गटार, लाईट, पाणी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। यशवंतनगरमध्ये काही वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु या रस्त्याची यावर्षी अत्यंत दुर्दशा झालेली दिसत आहे। नागरिकांना या रस्त्यावर चालणे सुद्धा शक्य नाहीये। रस्त्यावर चालताना मुळे कोसळतायत, लाईट, गटार, पाणी अशा मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवण्यात आल्याचा संताप नागरिकांनी सांगत अशी अस्वस्थता झाल्याचे चित्र दाखवत पत्रकारांना माहिती दिली आहे। यावर स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। खोपोली नगर परिषदेने यावर तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना सोयीस्कर रस्ता व अन्य सुविधा करून द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे, नाहीतर आंदोलन करू असा इशारा देखील दिलाय। खोपोली शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटारांसाठी चांगले रस्ते खोदण्यात आले, मात्र पावसाला सुरुवात होण्याआधी रस्ते दर्जेदार होतील अशी आशा नागरिकांना वाटली होती। मात्र पावसाला सुरुवात होताच रस्त्यांवर खड्ड्याचे चित्र दिसून येत आहे। नक्की खोपोली शहरात विकास कोणाचा असा प्रश्न उपस्थित होत आहे। नगर परिषद प्रशासनाच्या डोळ्यादेखत बेजबाबदार ठेकेदार सुरक्षाचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे काम करताना दिसतो, तरी त्यांचे बिल कामे होण्याआधी अदा कशी केली जातात? बिल्डिंग होण्याआधी बिल्डरला ओसी दाखले कसे दिले जातात? जन्म मृत्यू दाखले देण्याआधी काही दाखल्यांना नियम लागू असताना कोणाच्या आशीर्वादाने दाखले दिले जातात? खोपोली शहरात नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले जातात? मूलभूत सुविधा देण्यासाठी नागरिकांवर आंदोलन, उपोषणाची वेळ निर्माण का केली जाते? वरिष्ठ अधिकारी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची त्वरित बदली का करीत नाही? जनता जनार्दनांच्या सेवेसाठी व शहरातील जबाबदारीने विकास कामे होण्यासाठी लोकसेवकांना शासनाकडून सर्व सुविधा देण्यात येतात, मात्र कामात कामचोरी करणाऱ्या लोकसेवकाची वरिष्ठ अधिकारी हकालपट्टी का करीत नाही? खोपोली शहरवासियांना मूलभूत सुविधा मिळणार तरी कधी? प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा संतप्त सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे। नमस्कार साहेब, आम्ही 20 वर्षापासून इथे राहता ना। आमची गटारची सोय आहे ना, नळची सोय आहे ना, रस्त्याची सोय आहे। या रस्त्यावर ना पोरं बाळ चालली तर सर्व पडतात खाली आणि जायचा वाट पण चांगला नाही। इलेक्शन आला तर लगेच इथे या तिथे या म्हणून बोलतात, कधी बोलले तेव्हा बोलवायला येतात आणि काम निघला तर कोण पण विचारून पण नाही बघत। मावशी बोलतात आम्ही काम होत नाही, आता करतो तसं करतो, 2 दिवसात होतो, 2 महिन्यात होतो असं सांगतात आणि त्यांचं मतलब झाला की मग विचारत पण नाही। एक तर खुर्ची त्यांना भेटते की। नमस्कार सर, आमच्या इथं रस्त्यांची गटारांची काहीच सोय नाही आहे। आमची लहान लहान लेकरं बाळं शिकतात, लाईट सुद्धा नाही आमच्या रोडवरती, पाण्याची व्यवस्थित सोय नाही, गटर नाही, रस्ता नाही। आमचे लहान लहान लेकरं पडतात त्या रात्री शिकतात आणि इथं लाईट हे चालले नगरसेवक आमच्या इथं भरपूर येतं, नगरमध्ये होऊन गेले पण कुणी काय आमच्या इथं एवढा विचार घेतला नाही। आमच्या गरिबांना इथं रस्ता गटर कुणी काही केले नाही। नमस्कार, हम लोग के ऐसा है कि न गटर है न रास्ता है। हम लोग रोज गिरते पड़ते, हमारा आदमी बीमारिया आदमी है, रोज गिर के आते, हाथ पैर टूटेगा, फिर हम लोग इलाज कैसे करेंगे? हम लोग गरीब आदमी हैं, हम लोग पैसे वाले नहीं हैं। हम लोग के न गटर है न लाइट है, न गटर है, कुछ भी नहीं है और रोड भी सही नहीं है। हम लोग का कि रोड भी सही होकर दुनिया के कचरे में हम लोग रहते, हम लोग कैसे जिंदगी काटेंगे? तो नगर पालिका क्या करते? नगर पालिका बम्बई में जाओ, देखो 2 नंबर जाओ, 3 नंबर जाओ, पटेल नगर जाओ, सब रोड बना दिया। हम लोग के क्या किया नगर पालिका? वोट लेने खातिर 12 बजे, 1 बजे, 2 बजे रात का आते, गटर देखने खातिर हम लोग कैसे मरते, हम लोग को देखने आते क्या? कोई नहीं देखता। हम लोग बार बार बोलते हाँ बनाएंगे। नगर पालिका क्या करते हम लोग खातिर? हम लोग लाइट बिल भरते, हम लोग घर पट्टी भरते, पानी मिलता नहीं, 18 दिन पर पानी मिलेगा। हम लोग के बच्चे कैसे जिएंगे? हम लोग गरीब आदमी, हम लोग पैसे वाले नहीं है कि हम लोग कर लेंगे। शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।